ज्ञानविज्ञान चर्चा आणि शंका समाधान भाग 3. मी विचारलं, दैवी शक्ती किंवा मंत्रशक्ती मला केव्हा आणि कशा सहाय्य करणार? माझी कामं कशी होणार? मी सुखी कसा होणार? मला आपलं वाटत होतं की तुम्हाला कोणत्याही प्रकारे करून खुश केलं की काम झालं. माझ्यासाठी तुम्ही काय हवं ते सर्व करणार. फार तर त्यासाठी होणारा खर्च द्यावा लागेल, पण ते काय ते तुम्ही करायचं. मला पाहिजे आहे फक्त गुण, आणि तोही स्वतः काहीही न करता. पण आता ते सगळंच डळमळलं. माझ्याकडून या काळात हवी तशी साधना घडणार कशी आणि मला अपेक्षित यश मिळणार कसं? त्यावर श्री स्वामी म्हणाले, दैवी शक्तींची साथ मिळते कशी हेच हवंय ना. अनंत प्रकारच्या शक्ती आपल्या सभोवार नेहमीच असतात. होम हवन यज्ञयाग यांच्याद्वारा निर्माण झालेल्या शक्ती, सिद्ध सत्पुरुष साधू संत यांनी आपल्या तपाने आचरणाने वाणीने निर्माण केलेल्या शक्ती, विशिष्ट जप स्तोत्र पाठ वाचन यांच्यामुळे ध्वनिरूप निर्माण झालेल्या शक्ती, अशा अनंत शक्ती. पहिली वातावरणाशी संबंधित, दुसरी दृश्य स्वरूपातील, तिसरी ध्वनी स्वरूपातील, अशा अनंत शक्ती सभोवती असतात. या शक्ती आपल्या कामाला सहाय्यभूत होण्यासाठी जर योग्य मार्गाने गेलं तर त्यांची मदत मिळू शकते. कोणत्या कामासाठी कोणत्या प्रकारच्या आणि कोणत्या तीव्रतेच्या शक्तीची जोड मिळणं जरूर आहे, तेवढं मार्गदर्शन फक्त आमचं असतं. तरी ती जोड मिळते कशी असंच विचारलंस ना. त्याचंही उत्तर सोपं आहे. समज बरेच तंबोरे आणले आणि सर्व पंचम सुरात लावून ठेवले, आणि नंतर एका तंबोऱ्याची पंचमाची एक तार छेडली, तर बाकीच्या तंबोऱ्यातील पंचमाची तार आपोआप हलू लागते, स्वर देऊ लागते. हेच तत्त्व इथे आहे. आम्ही जो जप किंवा साधना सांगतो ती अशी सांगतो की तुमची इच्छाशक्ती आणि आत्मा अशा एका लयीत नेतो की वातावरणातील त्याच शक्तींची, त्याच लयींची शक्ती तुमच्या लयीशी सहयोग करते, आणि त्यामुळे तुम्हाला चमत्कार वाटावा अशी अतर्क्य आणि मानवी शक्ती पलीकडची कामंसुद्धा होऊन जातात. तुम्ही तुमची शक्ती वाढवणं किंवा एका ठराविक लयीत आणणं हे तर महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठीच आम्ही सांगतो की मी सांगतो ते श्रद्धापूर्वक कर, फळ मिळेल. जो त्याप्रमाणे करतो त्याला फळ मिळतं, मिळालंच पाहिजे. पण जो आपली शक्ती वाढवण्यात अगर परमेश्वरी शक्तीचं सहकार्य मिळवण्यासाठी आवश्यक उंची म्हणा लय म्हणा गाठू शकत नाही किंवा अपुरा पडतो, त्याचं काम होत नाही. त्यावेळी लक्षात आलं की रेझोनंट फ्रिक्वेन्सीचं प्रमेय स्वामी आपल्या पद्धतीने सांगत आहेत. म्हणजे हे सुद्धा आजच्या विज्ञानाला धरूनच आहे की. मग यात जुनं आणि टाकाऊ काय? हे तर निखळ त्रिकालाबाधित सत्य. कोण आणि कसं नाकारणार? श्री स्वामी सांगत होते, आता तू इथे बराच वेळ येतोस. आजारी बरा होणं, अतर्क कामं होणं, राग जाणं, आपुलकी निर्माण होणं, निवड होताना एखाद्याचा गुणाकार मोहित होऊन एकंदर कमी प्रतीच्या माणसाची सुद्धा नेमणूक होणं, असे कित्येक प्रकार असे होऊ शकतात. तू अशा अनेक गोष्टी पाहिल्या अनुभवल्या आहेस. आता सांग की ही सर्व कामे मी केली का? जो जो आवश्यक पल्ला गाठतो त्या त्या प्रत्येकाला अभिप्रेत फळ मिळतंच. आम्ही याच शक्ती सहयोगाला देवाची कृपा म्हणतो आणि सांगतो असं कर म्हणजे देव कृपा करील. पण असं असूनसुद्धा तुम्ही आमच्या शास्त्रावर विश्वास ठेवीत नाही. वास्तविक हे शास्त्र हजारो वर्ष अबाधित आहे. कोणताही अणुरेणू एवढाही फरक यात झालेला नाही. एकही महाभाग हे सर्व खोटं आहे हे सिद्ध करू शकलेला नाही. उलट आमच्या शास्त्रप्रणित मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शास्त्रानेच सांगितलं तसं आणि फक्त तसेच अनुभव आलेत, येत आहेत. पण होतं काय की या शास्त्राचा तुम्ही काटेकोर पाठपुरावा करीत नाही, साधना करीत नाही, आणि फक्त तोंडाने म्हणता की शास्त्र खोटं आहे म्हणून. आता याला काय अर्थ आहे? आमच्या शास्त्राप्रमाणे जा, वागा, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, आणि अनेकांना आले तसे तसे तुम्हालाही अनुभव येतील. पण त्या मार्गाने गेलात तर. तुम्ही तसे जात नाही आणि अनुभव येत नाही हे पुरावे शास्त्र चूक अगर खोटं ठरवू शकत नाही. पण या उलट तुमचा विश्वास बसतो आजच्या विज्ञाननिष्ठ भौतिक शास्त्रावर.
वास्तविक भौतिकशास्त्र सिद्धांत सुमारे 25 वर्षात बदलत असतात. नवा शोध लागतो आणि जुना चुकीचा ठरतो. तरीसुद्धा तुमचा विश्वास त्याच्यावर. अजब आहे की नाही? नुकतंच वर्तमानपत्रात आलं नव्हतं का की रँगलर, नारळीकर आणि व्हॉईल यांनी काही नवा सिद्धांत मांडला आणि त्यामुळे जुना न्यूटनचा सिद्धांत चुकीचा ठरला म्हणून. पण आमचं शास्त्रीय सिद्धांत मात्र हजारो वर्ष अगदी अबाधितच आहेत, कारण तेच खरं सत्य आहे. आणखी एक गंमत आहे. तुम्ही ज्याला चमत्कार समजता ते खरोखर चमत्कार नसतातच. ते साधं नित्य घडणारे शास्त्रीय प्रकार असतात. त्याला शास्त्रीय स्पष्टीकरण असतं, शास्त्रीय कारणमीमांसा असते. रेडिओचं उदाहरण घे. 100 वर्षापूर्वी एक खोका बोलतो असं दिसलं असतं तर त्यावेळी तो चमत्कार, भुताटकी किंवा वेताळ साधन ठरलं असतं. पण आज त्याचं शास्त्र समजल्यामुळे त्यात चमत्कार नाही हे समजतं. तसंच आमच्या शास्त्राचं आहे. या शास्त्राने चला, त्यात पारंगत व्हा. म्हणजे ज्यांना आज तुम्ही अतींद्रिय शक्ती, चमत्कार वगैरे समजता ते तसं काही नसून रेडिओप्रमाणे शास्त्रसंमत सरळ स्पष्टीकरण असलेलं एक सत्य होईल. मग रामदास किल्ल्याच्या तटाच्या बंदुकीच्या मारासाठी ठेवलेल्या भोकातून पलीकडे कसे गेले? विठोबा नामदेवाशी कसा बोलला? ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? चांगदेव 1400 वर्ष जगून सृष्टीवर ताबा कसा मिळवला? किंवा संजयाला कुरुक्षेत्रावरचं बसल्या जागी कसं दिसलं आणि कसं ऐकू आलं? हे चमत्कार राहणार नाहीत, ते शास्त्रीय सत्य होतील. आता कुठे विज्ञान वस्तूच्या चौथ्या बाजूचा विचार करू लागलंय. आमचं शास्त्र सांगतं वस्तूला 5 बाजू असतात: लांबी, रुंदी, उंची, दिक आणि कला. आणि आमचे सिद्धयोगी हजारो वर्षापासून या 5वर सत्ता गाजवून आहेत. मग तूच सांग, खरी प्रगती कुठे आहे? आमच्या शास्त्रात की विज्ञानशास्त्रात? म्हणूनच नेहमी सांगावं लागतं, शास्त्राप्रमाणे आपल्या सर्व शक्तीनिशी एकाग्र होऊन प्रयत्न करा. प्रति परमेश्वर नव्हे तर खुद्द परमेश्वर बनाल. त्यावर मी विचारलं, मग अंगारा वगैरे देता ती सगळं नाटकच वाटतं. तेव्हा स्वामी म्हणाले, अगदी तसंच काही नाही. त्याचाही मानसशास्त्र, इच्छाशक्ती यांच्या संदर्भात अर्थ आहे. पण मुख्यतः आम्ही या सारे करतो ते त्याचा विश्वास दृढ व्हावा म्हणून. तसंच सर्व शक्तीनिशी तुम्ही प्रयत्नशील व्हावा म्हणून. मी नुसतं शास्त्र सांगितलं तर ते समजणार नाही आणि आमचं कर्तव्य त्याच्या आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणं ते घडणार नाही. म्हणून हे सारं हवं. मीमांसा बिनतोड होती. मला खोडता आलं नाही. शास्त्राचा एक नवा अज्ञात पैलू समजला. माझा भौतिकशास्त्र प्रामाण्य मानण्याचा अभिमान कुठच्या कुठेच पळून गेला. स्वामी पुढे म्हणाले, तुमचे विज्ञानाचे ज्ञान फक्त जडसृष्टीचीच मर्यादित आहे. एक वस्तू पृथक्करण करायचं, त्याचे गुणधर्म शोधायचे, इतरांशी त्याचं वर्णन कसं ते पाहायचं, प्रत्येक वेळी सरासरी पद्धतीने निष्कर्ष काढायचे ही पद्धत. पण न दिसणाऱ्या गोष्टींचा तपास तुमचं विज्ञान करीतच नाही. साधं उदाहरण घे. माणूस मरतो म्हणजे काय होतं ते आजच्या विज्ञानाला माहीत नाही. कार्य थांबलं म्हणजे मेला असं म्हणतात. पण आमचं शास्त्र त्यापुढे जाऊन मेल्यावर घडतं काय हे सांगतं. का घडतं, कसं घडतं ते सांगतं. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव आपलं तत्त्वज्ञान पाहतं. विज्ञान फक्त असं होतं एवढंच म्हणतं. आमचं शास्त्र असं होतं ते का, ते कसं होतं, असंच का होतं, अन्य काही का होत नाही हेही पाहून मग निर्णय निष्कर्ष काढतं. त्यामुळे तुम्हाला ते विज्ञानाशी विसंगत वाटतात. विज्ञानाच्या कक्षा ज्यावेळी आकाशतत्वापर्यंत जातील त्यावेळी कदाचित आमचेच सिद्धांत विज्ञानाला मान्य करावेच लागतील. अनंत विश्वाचं गूढ असंच आहे. इथे या जगात सोन्याला मोल आहे, पण अशाच दुसऱ्या जगात कदाचित दुसऱ्या कशाला मोल असेल. सृष्टीनिर्मिती कशी होते हे वेदांनी सांगितलं. तसंच घडत असतं. तसंच का घडतं तेही आहे. म्हणूनच शास्त्र या दृष्टीने देखील आपलंच शास्त्र परिपूर्ण आहे. यात केवळ कर्मेंद्रियांनी गोचर गोष्टींचाच विचार केलेला नाही, तर मनाची जडणघडण आणि अदृश्य शक्तींचा परिणाम, त्यांचं पूर्वकर्म,
त्याचा अटळ भोग टाळायचे उपाय आणि खऱ्या सुखाचा शोध या सर्वांचा त्यात अंतर्भाव आहे. म्हणूनच आमचं शास्त्र भौतिक सुखसाधनांना महत्त्व न देता आत्मिक उन्नतीच्या मागे आहे. कारण त्याच पद्धतीने फक्त जन्माचं जे कारण ते पूर्ण होऊन जन्माचा जो अंतिम उद्देश मुक्ती ती मिळवता येते. इंद्रियाधीन सुखाच्या मागे गेलं तर हा मार्ग लांबतो. इच्छा, वासना आणि कर्म यांचं बंध निर्माण होतात आणि मुक्तीऐवजी पुनर्जन्म आणि भोग वाट्याला येतात. चांगल्या आणि वाईट दोन्ही कर्मांची फळं जीवाला भोगावीच लागतात. चांगल्या कर्माचं फळ आराम, सुख असेल, अगदी स्वर्ग मिळेल. पण त्या कर्माचं फळ सुख भोगूनच संपवलं पाहिजे. तसंच वाईटच आहे. म्हणून सर्व शास्त्र, साधू संत सर्व नेहमी कर्म करूनसुद्धा सर्व कर्म ईश्वरार्पण करून अलिप्त राहण्याचाच प्रयत्न करीत असतात. आधुनिक विज्ञान लावित असलेले मानवाच्या सुखाचे शोध आपल्या तत्त्वज्ञानाला लावता आले नसते असं नाही. पण ते खरं सुख नाही हे त्यांना माहीत होतं. खरं सुख, चिरंतन सुख काय आणि कसं मिळवायचं ते त्यांनी अनुभवलं होतं. आणि त्या ध्येयाने वाटचाल करतात. ही भौतिक साधनं मदतगार न ठरता अडथळे ठरतात. हे जेव्हा निर्विवाद ठरलं त्याच वेळी त्यांनी त्याचकडे लक्ष देणं सोडलं. असं आहे हे सर्व. सकृतदर्शनी क्षुल्लक वाटणाऱ्या घटना कसकशा प्रगत सामर्थ्याचं दिग्दर्शन करतात त्याचा मागोवा घेण्यासाठी केवळ ज्योतिषशास्त्राधारे प्रश्न सांगता सांगता दिक्काल बंधन जाऊन त्रिभुवन कसं बसल्या जागेवरून दिसू शकलं याचं प्रत्यंतर या सर्व कथा देत आहेत. तरीही श्री स्वामी मी एक फाटका गावढळ माणूस असंच स्वतःला म्हणून सर्वसामान्य माणसाप्रमाणे आपली वागणूक, बोलणं, चालणं ठेवीत होते आणि सर्वांची दृष्टी मी एक सामान्य घरंदाज आहे अशीच कशी कायम राहील याचीच काळजी घेत होते.